भारत देश बघायला गेलं तर पोर्तुगापासून आतापर्यंत पोर्तुग देखील या ठिकाणी मसाले विकण्यासाठी आले होते आणि त्याच्यानंतर ते या ठिकाणी स्थायिक झाले। मसाल्याचं महत्व हे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे। आज आपण आलो तर या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये आज शेवटचा दिवस जरी असेल तर आपण पाहतो की या ठिकाणी घरगुती पद्धतीचे जे बनवलेले मसाले आहेत त्या मसाल्यांची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त असतं आणि वेगवेगळे प्रकारचे मसाले म्हणजे अगदी पाणीपुरी पासून सगळे मसाले नेहमी वापरात येतात। काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने याची सुरुवात केली आहे? याची सुरुवात तर मला उमेद अभियानातून मिळाली। जे आमचे सर आहेत ती टीम खूप छान वर्क करते आणि त्यांनी आम्हाला उद्दिष्ट गाभा समजावला। त्याच्यानंतर आम्ही याच्यात इन्व्हॉल्व झालो, याच्यात सहभागी झालो आणि थोड्या दिवसानंतर त्यांनी सांगितलं की ताई तुम्हाला जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय, समाजात मान सन्मान मिळवायचा आहे, तर स्वतःचा आत्मसन्मान जपायला पहिले शिका। आम्ही आत्मसन्मान जपायला शिकलो। त्यानंतर आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं तर कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे। घरची परिस्थिती चांगली असो किंवा नसो, पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी घरचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो। तसं मला माझ्या घरच्यांनी पण सपोर्ट दिला, साथ दिली आणि मी माझं वेगळं स्वतःचं काहीतरी म्हणून मी मसाल्यांमध्ये काम करण्याचं ठरवलं। का तर लोकांच्या मनावर जर राज्य करायचं असेल तर त्यांच्या पोटात शिरावं लागतं आणि पोटात जर शिरायचं असेल तर त्यांच्या जिभेला चव नक्कीच दिली पाहिजे। त्या उद्देशाने मी मसाल्यांमध्ये काम करायला सुरुवात केली। एक साधारणतः मला 5 वर्ष झाली। मी आधी सेवा देत होते लोकांना, पण स्वतःचं प्रोडक्शन नव्हतं। पण मी ज्या गावात राहते तर 3000 लोकसंख्येचं गाव आहे। त्या 3000 लोकसंख्येच्या गावाच्या आसपास 10 खेडी आहेत की तिथे हा सेटअप नाहीये। माझं जवळजवळ 25/30चं कंस्ट्रक्शन आहे सर। मी गोडाऊन बनवलंय छान आणि तिथं सेटअप लावलंय। माझ्याकडे 4 हॅमर कांडप आहे, पल्वरायझर मशीन आहे, भाजणी यंत्र आहे, खोबरं किसण्याचं पण मशीन आहे, खोबरं दळण्याचं पण मशीन आहे, पापड मशीन आहे। त्यानंतर पापडांची डाळ दळण्यासाठी पण मी वेगळी आटा चक्की जसं म्हणतो तशी मशीन घेतली आहे। एवढ्या सगळ्या मोठ्या सेटअप मध्ये 10 खेड्यांच्या लोकांना मी ही सेवा देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर मी माझा स्वतःचा व्यवसाय पण निर्माण केला। पण हा व्यवसाय कसा करायचा, का करायचा आणि याला सुरुवात कुठून करायची, तर याच्यासाठी आमच्या सरांनी मला सजेस्ट केलं की महाबँक RCTचं आमच्याकडे ट्रेनिंग लागतात, तर तिथून ट्रेनिंग घ्या। म्हटलं ठीक आहे सर। तिथूनही ट्रेनिंग घेतलं आणि मी प्रायव्हेट ट्रेनिंग पण घेतलंय, चावडीमधून ट्रेनिंग घेतलंय सर मी। आणि मला तिथून अशी खूप छान माहिती मिळाली की माझ्या बिझनेसला मी कसं सुरू केलं पाहिजे, मी कुठून काय गोष्टी सुरुवात केली पाहिजे, लिगली करायच्या की अनलिगली करायच्या। पण ज्या वेळेला आपण जर एखादा रस्ता निवडतो तर सर असं म्हणतात की चांगल्या वाटेने जर जायचं असेल तर त्या रस्त्यात काटे भरपूर असतात, पण त्या काट्यांना फुल बनून फुलात कसं रूपांतर करता येईल हे आपल्या हातात असतं। तर त्याच पद्धतीत सर मार्ग खूप खडतर आहे, खूप वेळा धडपडते, खूप वेळा पडते, पण उभं राहण्याचा प्रयत्न करते। मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगमध्ये मला भरपूर प्रकारच्या गोष्टी शिकवल्या गेल्यात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज शिकवल्या गेल्यात। मी त्या व्हरायटीच्या आधारे मी जवळजवळ आता 10 ते 15 प्रकार मी माझ्याकडे तुम्हाला दाखवू शकते। त्यात सगळ्यात पहिले मी माझं जे मी प्रोडक्शन तयार केलंय ते तुम्हाला दाखवते इथे। मी जवळजवळ 65 प्रकारचे मसाले, जवळजवळ 10 ते 12 प्रकारच्या चटण्या आणि 15 ते 20 प्रकारचं वाळवणाचे प्रकार मी तुम्हाला इथं दाखवू शकते आणि मी बनवते सुद्धा। मी हे स्वतः एकटी नाही करत सर, एकट्याने कोणताच बिझनेस होत नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला साथीला माणसं हवी असतात। तर मी बचत गटाच्याच महिलांना काम देते। माझं उद्दिष्ट एकच आहे की माझं फक्त कुटुंब नाही जगलं पाहिजे, तर माझ्या बरोबर माझ्या अगदी सोबतीने अगदी तुमच्या महिला बचत गटामध्ये किती महिला आहेत साधारणतः आणि कशा पद्धतीने काम चालतं? माझ्या बचत गटामध्ये 10 महिला आहेत सर आणि माझा उत्पादक गट जो आहे हा वेगळा गट असतो सर। वेगवेगळ्या गटांमधून ज्यांना काम करण्याची इच्छा असते अशा महिला एकत्र करून त्यांचा एक वेगळा गट स्थापन केला जातो, त्याला उत्पादक गट म्हणतो आम्ही। त्याला गरुड झेप नाव दिलंय। तर त्या गटामध्ये 15 महिला आहेत। ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना मी ठीक आहे त्या शेअर्स म्हणजे बेनिफिट मध्ये नाही काम करायचंय तर मी त्यांना मजुरीने काम देते। अशा 10 ते 15 महिला असतात, ज्यांना जसं जमेल तसं त्या माझ्याकडे येऊन काम करतात आणि मी हे सगळं त्यांच्याकडून मी स्वतःच्या निगराणीमध्ये, म्हणजे मला कोणावर विश्वास अगदी नाहीये। या मसाल्यामध्ये आता किती प्रकार आहेत याचं सांगू शकाल तुम्ही? सर मसाल्यांमध्ये मी आधीच सांगितले सर, जवळजवळ तसं बघायला जर गेलं तर वेगवेगळ्या भागातून जेव्हा प्रकार येतात ना सर समोर, तर एक एक मसाल्यामध्ये 4-4 व्हरायटीज बनतात। मी त्यापैकी आता 65 बनवण्याचा प्रयत्न केलाय, या 70च्याही पुढे असू शकतात। अच्छा, तर तुमच्याकडे टोटल जवळपास 65 प्रकारचे मसाले तुम्ही बनवताय? हो, मी बनवते 65 प्रकार, पण माझ्याकडे आता काही त्याच्यातले प्रकार उपलब्ध आहे, मी ते तुम्हाला दाखवू शकते। जसं माझ्याकडे काळा मसाला आहे, हा खानदेशचा फेमस आहे सर। हा आम्ही 1 वर्षासाठीच बनवून ठेवतो। आम्ही सारखं सारखं महिन्यातून किंवा मार्केटमधून मसाले खरेदी करत नाही। हा मसाला असा पद्धतीत बनवला जातो की तुम्ही नॉनव्हेज बनवा, व्हेज बनवा
किंवा सुकी भाजी खानदेशी बनवा. लोकांसाठी हा विशेष मसाला आहे. हो. ह्या कसला प्रकार आहे? हा चटणीचा प्रकार आहे सर. याला मला इकडे येऊन समजलं, आम्ही याला खुरसणीची चटणी म्हणतो. इकडे याला वेगळं नाव आहे, याला तिळकुट म्हणतात. म्हणजे तिळाची चटणी आहे का ती? तिळाची नाहीये, हे तिळकुट म्हणजे याला तिळ म्हणत नाही, पण इकडे हे लोक तिळकुट म्हणतात. बरं. हे खुरसणी आहे, याला हिंदीमध्ये रामतिली म्हणतात आणि इंग्रजीत त्याचं नाव आहे नायजर सीड. आपण पाहतो की या पद्धतीनं वेगवेगळे पदार्थ सोडून जवळपास 65 प्रकारचे मसाले या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.